ह्या आहेत मिरच्या बघा, 3 प्रकारच्या वेगवेगळ्या मिरच्या आहेत, 2 किलो प्रमाण. आता आपण ह्याचं तिखट करायचं आहे. ह्या मी टेरेसवरती आता सुकत ठेवलेल्या आहेत उन्हामध्ये. मस्तपैकी कुरकुरीत अशा गरम करून घ्यायचं. हॅलो, हे आम्ही उन्हाळ्यासाठी चटणी करत आहोत. हे बघा, हे 2 किलोचं मिरच्या आहेत. इकडे आणि ह्या चिपाडी ह्या मिरच्या, ह्या गुंटूर आणि संकेश्वरी मिरच्या मिक्स आहेत. बरोबर 2 किलो घेतलेलं आहे. इकडे मीठ मी उन्हात घातलेलं आहे. थोडंसं मिठाला पाणी सुटलं होतं. मीठ पण 2 किलो घेतलेलं आहे बघा. इथे मी सुकं खोबरं चिरून घेतलेलं आहे बारीक बघा. अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे. हे आपण आता नंतर तेलात भाजायचं सगळं. चटणीसाठी हे बघा लागणारे साहित्य. इथं मी 1 पुदिन्याची पेंडी घेतले, 2 पेंड्या कोथिंबीर घेतलेले आहे, पावशेर आलं घेतलेलं आहे. इथं अर्धा किलो मी लसूण सोलून घेतलेला आहे. अर्धा किलो धने आहेत. पावशेर तीळ घेतलेले आहेत मी. जिरे पावशेर आहेत. मसाले वेलदोडे 10-12 आहेत. शहाजिरे 100 ग्रॅम. तमालपत्री एक 10 रुपयाची. बडीशोप 10 रुपये. इथे दालचिनी 100 ग्रॅम. चक्री फूल 100 ग्रॅम. मेथी 10 रुपये. दगडी फूल 50 ग्रॅम. लवंगा 50 ग्रॅम. त्रिफळा 50 ग्रॅम. वेलदोडे 50 ग्रॅम. खसखस 50 ग्रॅम. नाकेश्वरी 50 ग्रॅम. काळी मिरी 50 ग्रॅम. बदाम फूल 50 ग्रॅम. जायत्री फूल 50 ग्रॅम. खोबरं अर्धा किलो बारीक चिरलेलं. आता ह्यातले काही सुके मसाले सुकेच भाजायचे, काही तेलात भाजायचे. आता आपण भाजायला सुरुवात करूया. हे आहे 2 किलो चटणीची रेसिपी. आता आपले धने भाजून झालेले आहेत. आता आपण हे डब्यात ओतून घेऊया. बघू शकता बघा, हे धने आता आपले भाजलेत. आता आपण हे जिरे आपण असे कुरकुरीतपणा येऊपर्यंत भाजून घेऊया. आता आपले जिरे पण हे असे भाजून झालेले आहेत बघा, मस्त बघा असे बघू शकता तुम्ही. आता आपल्याला तीळ भाजायचे आहेत. छानपैकी असे भाजून घ्यायचे तीळ. तीळ बघा आपले कसे भाजतायत, आवाज कसा येतोय बघा. आता आपले हे तीळ पण भाजून झाले. हे सगळं आता एकत्र आपण भाजून एकत्रच ओतायचं. बघू शकता तुम्ही. आता बडीशोप भाजून घेऊया आपण. इथे मी आता बडीशोप, मेथी आणि शहाजिरे हे एकत्रच भाजायला लागले मी आता. हे बघा किती छान भाजले, कलर कसं छान आलेला आहे. आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे, त्यासाठी आपण तेल ओतलंय. याचा आता लालसर रंग येऊपर्यंत आपण खोबरं भाजून घ्यायचं आहे बारीक मंद आचेवर. हे बघा खोबऱ्याचा कलर पण किती छान आलाय. असा कुरकुरीत खोबरं भाजून घ्यायचं. एकसारखं भाजत राहायचं आणि हलवत पण राहायचं, म्हणजे करपणार नाही. हे अशा पद्धतीनं खोबरं मी भाजून घेतलेलं आहे बघा. हे बघा आता आपल्याला त्याच तेलामध्ये तमालपत्री भाजून घ्यायची आहे. हे बघा आपले तमालपत्री पण कलर येऊपर आपण भाजलेला आहे. आता ही जायपत्री आणि रानपत्री आपण एकत्रच तेलामध्ये भाजून घेऊया. हे बघा बघू शकता किती छान भाजले गेले हे पण. आता नाकेश्वर आणि त्रिफळा आपण एकत्र भाजून घेऊया तेलामध्ये, ते सुद्धा.
आता त्याच कढईमध्ये आपण ही खसखस अशी परतवून घेऊया. त्यानंतर आपण दुसरं तेल टाकूया कढईमध्ये बाकीचे जिन्नस भाजण्यासाठी. चला आता आपण मसाले वेलदोडे हे भाजून घेऊया तेलामध्ये. तर हे वेलदोडे तेलामध्ये भाजून घेऊया. आता आपण ही काळी मिरी आणि लवंगा भाजून घ्यायच्या आहेत छानपैकी. असे लवंगा काय पूर्ण फुलतातच. आता ही दालचिनी आणि चक्री फूल हे असं भाजून घ्यायचं आपण. बघू शकता हे सगळं बाकीचं 20-20 ग्रॅम आहे बरं का. आपण आता हे हळकुंड असं भाजून घेऊया छानपैकी. हे आता हिंग आणि जायफळ बारीक केलेलं आहे ते पण मी तेलात भाजून घेते. आणि त्याचबरोबर मी ही मोहरी पण टाकते त्याच्याबरोबर भाजून घेते आता. आणि त्याच्याबरोबर हे दगडी फूल पण मी भाजून घेते. हे सगळं आता एकत्र भाजते तेलामध्ये. अशा प्रकारे हे सगळे खडे मसाले मी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. आता पुढची प्रोसेस तुम्हाला नंतर दाखवेन मी.